मी धनंजय भट. ॲक्च्युली मी सदाशिव पेठ 751 सदाशिव पेठेत राहतो. मोदी गणपती मंदिर हे मी विश्वस्त म्हणून याचा कार्यभार पाहतो. ॲक्च्युली तो दिवस होता 22 जानेवारी, म्हणजे जेव्हा राम जन्मभूमीचा उत्सव चालू होता. आणि त्या कार्यक्रमाला मी अगदी मंदिरात आम्ही इथं सकाळपासून होतो. अनफॉर्च्युनेटली असं झालं की माझ्या घराला सदाशिव पेठेत जिथं राहतो मी त्या घराला मला आग लागली आणि ते आम्हाला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी घरी गेल्यानंतर पूर्णपणे घर माझं जळालेलं होतं. दुसऱ्या मजल्यावर राहतो मी. आणि फॉर्च्युनेटली 500 ते 1000 लोक रस्त्यावर उभे होती. पूर्ण रस्ता बंद केलेला होता. 3-4 आगीचे बंब आलेले होते. त्याच्यात माझा मित्र खूप जुना शिरीन गोडबोले तर तो तिथे आलेला होता. आणि मी त्यावेळेस त्याला म्हणलं की अरे आता हे सगळं कसं करायचं, कारण खूप कचरा आलेला आहे आणि बाकीची हानी झालेली आहे, हे वेगळंच आहे. तर त्यांनी 5व्या मिनिटाला राघवेंद्र बापूंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे, आपल्या सदाशिव पेठेत आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे आणि काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. तर अगदी मनापासून सांगतो की अगदी 10व्या मिनिटाला राघवेंद्र बापू माझ्या घरी आले. वर येऊन सगळं घर बघून गेले आणि अगदी म्हणायचं नाही, मोठा भाऊ जे असतो की अगदी माझ्या खांद्यावर हात ठेवून फक्त त्यांनी एवढं सांगितलं की भावा काळजी करू नको, सगळं नेट होईल, तू काही करायचं नाही इथे, मी माझी माणसं पाठवून देतो आणि हे सगळं कचरा उचलून सगळं ते टाकून देतील, एकही पैसा द्यायचा नाही, तू काहीही करायचं नाही. त्यानंतर त्या माणसांनी सगळं उचलून, म्हणजे रात्रभर ते काम करत होते. रात्री बापूंचे 2 वेळा त्यांना फोनही आलेले होते की यांच्याकडनं पैसे घ्यायचे नाही. त्यानंतर सगळं काम झाल्यानंतर मी 2 दिवसांनी म्हणलं की आता थोडं मन शांत झालं होतं म्हणून त्यांना फोन करावा. असं डोक्यात येतंय तेवढ्यात राघवेंद्र बाबांचा मला फोन आला होता. म्हणजे मला एक्सपेक्टही नव्हतं. कारण बाबा झालं का सगळं काम, झालं का सगळं घर नीट झालंय का, अजून काय मदत लागली. म्हणलं मदत नाही, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे हवं होतं त्यावेळेस तुम्ही ती मदत केली. म्हणलं मदत नाही रे, आपला सदाशिव पेठेतला एक माणूस आहे, त्याच्या घराला एवढी आग लागली आहे आणि हे माझा स्वभाव असा आहे की मी फक्त बघत बसत नाही, मी काम करतो आणि जे मी काम करतो ते लोक मला सांगतात की तुम्ही काम केलं. आणि मग नंतर आत्ता जेव्हा त्यांचं स्वच्छतेचं काम चालू होतं तेव्हा मी अगदी घरातल्या माझ्या बायकोला पण म्हणलं की तो दिवस आणि आजचा दिवस, त्या दिवशी आपलं घर स्वच्छ केलं, आज हा माणूस आपलं पूर्ण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय, तर नक्कीच उद्या जर का हे आपल्याला यांना पुढं न्यायचं आहे हेच आमच्या मनात होतं. आणि हेच त्यांना मी परत एकदा जेव्हा फोन केला, 2-3 दिवसाआधीच फोन केला होता, त्यांचं पत्रकही आलं होतं माझ्याकडे, तेव्हा त्यांना फोनही केला होता मी. तर तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत नक्की.